मनोवृत्ती किंवा आपलं जे एक अस्तित्व आहे त्याला एक त्यांनी खूपच साध्या भाषेत की अहम ब्रह्मास्मी म्हणून सिद्ध पण केलेलं आहे, सिद्धच म्हणेन मी. याचा अर्थ असा की आपण एक आनंद रूपच आहोत आणि शेवटी सगळ्यांना तेच एक अपेक्षित असतं शेवटी. पण मधल्या काळामध्ये जे काही एक खटाटोप सुरू असते आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करण्याची, अशी काही वेळ आज भारताची आलेली आहे. त्यामुळे संघटितरित्या भारत हा देश म्हणून जोपर्यंत या रचनात्मक बदलांना स्वीकार करून, जसं भंडारी सरांनी आता सांगितलं, तोपर्यंत आपण सहजासहजी CSR सारख्या विषयांना सुद्धा लाईटली घेऊन चालणार नाही. कारण हा आज एक मार्गच आहे, अनेक मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, ज्याच्यातून मी आज पुणे, दिल्ली, कालच मी शिलाँगवरून आलोय, अनेक अशा संस्थांशी भेटी करत असतो की ज्या प्रचंड चांगल्या CSR मध्ये काम करतायत, समाजामध्ये ते इम्पॅक्ट क्रिएट करतायत आणि ते अजून मोठ्या विजननी पुढे वाटचाल करू इच्छित आहेत. आणि अशा संस्थांना कंपन्या सुद्धा सपोर्ट करतात. सांगायचा मुद्दा असा की मला चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरचा रिप्लाय आला की आपण इतके एकमेकांमध्ये गुंतलेले आहोत, वी आर सो ग्लोबलाइज्ड अँड सो इंट्रिकेटेड इन दिस प्रेझेंट वर्ल्ड की आपण त्यातून वेगळं भारत म्हणून उभं व्हायची जरी आपली तयारी जरी दाखवायचा प्रयत्न केला तर त्याला खूप रेझिस्टन्स आहे. कारण आज खानपानाच्या गोष्टींपासून अगदी आपल्या इतर गोष्टी ज्या जगण्यासाठी आपल्याला लागतात त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेला आपल्याला दिसतो. आपण म्हणतो आज ऑर्गॅनिक तर ऑर्गॅनिकची पण काय परिस्थिती ग्रासरूटला हे आपण बघू शकतोय. सो शिफ्टिंग फ्रॉम GDP टू GNH, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, इट्स अ बिग चॅलेंज अँड इट विल टेक नियरली 40 years ऑड. आणि ते सुद्धा संघटितरित्या जर आपण सगळ्यांनी त्याच्याच मागे जर हात धरून लागलो तर कुठेतरी त्याचा प्रभाव कमी होऊन सेवावृत्तीला जे प्रामाणिकपणे सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे. म्हणजे थोडा आत्ताच विचार केला बसल्यावर की हा कॉन्फरन्स किंवा या बैठकीचा जर विषय CSR नसून सेवावृत्ती कशी वाढवावी हा जर असता तर काय रिस्पॉन्स असता. तर मुळातच कुठेतरी सेवावृत्तीला काय करायचं आहे असा प्रश्न लोक म्हणतात की ठीक आहे माझ्याकडे सेवावृत्ती आहे, मी प्रचंड काम करतोय, पण पुढे काय. तर त्या दृष्टीने एक माझ्याकडे 2-3 स्लाइड्स आहे. ह्या स्लाइड्स तुमच्यासाठीच बनवल्या आहेत. मी विजयजींकडे मी नंतर हँडओव्हर करेन, तुम्ही सगळे त्यांच्याकडून घेऊ शकता. ही फक्त एक लिगल प्रोसिजर आहे. कुठलाही CSR कंपनीकडून मिळवायचा असला थोडा बेसिक ऍक्ट बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि विजयजींनी सांगितल्याप्रमाणे जरा शेवटी 13 जानेवारीला जे आम्ही डिकेडचा एक विषय त्यांनी सांगितला की रामभाऊ मार्गी प्रबोधिनीमध्ये आम्ही डिकेड ऑफ द CSR 2013ला तो हा कायदा आला, 1 एप्रिल 2014ला तो लागू झाला. तेव्हापासून आतापर्यंत 10 वर्षात काय काय घडलं, किती योग्य झालं, किती अयोग्य झालं आणि रिकमेंडेशन्स काय आहेत दोन्ही पार्टीजचे, म्हणजे कॉर्पोरेट्सचे काय रिकमेंडेशन्स आहे मिनिस्ट्रीला आणि संस्थांची काय रिकमेंडेशन आहे मिनिस्ट्रीला, हे आम्ही कंपाईल केले आणि 14 पॉइंटरचा डॉक्युमेंट आम्ही तयार केलेला आहे जो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे आम्ही देत आहोत. तर मुद्दा असा आहे की CSR मध्ये या गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. काही पॉझिटिव्ह गोष्टी मी स्लाइडच्या एंडमध्ये दाखवणार आहे जे आत्ता आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट असेल, जी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता, एक प्रेरणा असेल. सो ही पहिली स्लाइड जी आहे ती सेक्शन 135 ऑफ कंपनी ऍक्ट 2013 बद्दल आहे. CSRचा कायदा असा वेगळा नाही आहे. कंपनी ऍक्ट जो जुना होता तो नलिफाय करून जो मॉडिफाईड करण्यात आला 2013 मध्ये, त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन देण्यात आली की कंपन्यांनी आता फक्त प्रॉफिट ओरिएंटेशननी काम नाही करायचं, आता त्यांच्यावर एक अजून रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्यात आली की दे शुड बी पार्ट ऑफ द सोशल डेव्हलपमेंट ॲज वेल. त्यांनी जे काही कमवलं आहे त्याचा एक हिस्सा म्हणून त्यांनी समाजाप्रती द्यावा. तर ही एक चांगली थॉट आली आणि आत्ताच्या अख्ख्या सगळ्या लेजिस्लेटिव्ह पॅनलला एक सपोर्ट तिथून मिळाला. सो एक त्याचं ब्रीफ मी इथे आउटलाईन दिलेलं आहे, तुम्ही वाचू पण शकता किंवा तुम्हाला मी PPT जेव्हा शेअर करेन त्यात एक मी फक्त स्ट्रक्चर दिलेलं आहे की सेक्शन 135 मध्ये काय दिलेलं आहे की मॅन्डेट आहे की XYZ इन्कम सोर्स असणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या पास्ट ॲक्च्युअल म्हणजे ते प्रिसिडिंग 3 इयर्सचं जे ॲक्च्युअल जे त्यांचं नेट प्रॉफिट, आवाज कमी येतोय का? हॅलो, आता येतोय बरोबर? पास्ट प्रिसिडिंग म्हणजे मागच्या गत 3 वर्षांचा जो एक नेट प्रॉफिट असेल त्याच्या 2% जे कंपन्यांना 2% हे मिनिमम आहे, त्याच्यापेक्षा जास्त कंपन्या गुंतवू शकतात. आणि आता सध्या कंपन्यांची अशी अवस्था आहे की बऱ्यापैकी ते वाढवत आहेत कारण त्यांना त्याचा एक चांगला इम्पॅक्ट क्रिएट होताना दिसतोय. सो त्याची एक रचना त्याला सेक्शन 135 मध्ये दिलेली आहे. ती रचना काय आहे की कंपन्यांनी आपलं एक कमिटी बनवावी ज्याच्यामध्ये कंपन्यांचे डायरेक्टर असतील मिनिमम 3 लोक आणि एक इंडिपेंडंट डायरेक्टर असला पाहिजे आणि ते बनवतील कंपनीची CSR पॉलिसी. म्हणजे काय तर कंपनीच्या CSR पॉलिसी ती
कुठे तो पैसा गुंतवू इच्छित आहे याच्याबद्दल त्या पॉलिसीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. याच्यावरून आपण काय शिकू शकतो की समजा पुण्यामध्ये एक 20 कंपन्यांची आपण समजा यादी काढली ज्या CSR देतात, त्यांच्या पोर्टल्सवर आपल्याला त्यांची CSR पॉलिसी वाचायला मिळते. इट इज अ पब्लिक डॉक्युमेंट, ते मॅन्डेटरी केलेलं आहे. त्याच्यात काय दिलेलं असतं की त्यांना कुठल्या विषयामध्ये गुंतवणूक करायला आवडेल. बरेचदा असं होतं ना की समजा मी हे बघितलंय, कारण क्लोजली आय हॅव सीन दिस, अनेक संस्था येतात की मला हे काम करायचं आहे, त्याची इच्छा आहे, त्या व्यक्तीची इच्छा आहे, त्या संस्थेची इच्छा आहे की मी हे काम करावं. पण बरेचदा कंपनीच्या त्यांच्या कामाच्या किंवा पॉलिसीमध्ये त्या गोष्टीचं कुठेही मेन्शन नसतं. पण आपण काय म्हणतो, नाही आमचा उद्देश प्रामाणिक आहे, स्वच्छ भावनेने आम्ही काम करतोय आणि आम्हाला तुम्ही पैसा दिला तर आम्ही नक्की एक चांगला इम्पॅक्ट करून दाखवू. पण तरीही कंपनी म्हणते की आमच्या पॉलिसीत ते बसत. सो व्हॉट इज द पॉझिटिव्ह ऑफ व्हॉट वी कॅन लर्न आउट ऑफ दिस? किंवा आपल्याला काय शिकायला मिळतं तर कंपन्यांच्या पॉलिसी वाचून ज्या कंपन्यांसोबत आपल्या कामाचा कंप्लायन्स मॅच होत असेल अशा कंपन्या शॉर्टलिस्ट करून त्यांचा फॉलोअप करणे ही आपली जबाबदारी. आश्चर्य वाटेल, पुण्यामध्ये अशा काही NGOs आहेत ज्यांचा अॅन्युअल टर्नओव्हर मोर दॅन 20-50 CR आहे. संस्था मी भेटून आलो, चांगलं काम करतात, जोरदार काम करतात, लाईक अ प्रोफेशनल. दे आर अ कंपनी. ते नावाला एक ट्रस्ट आहे, नावाला एक सोसायटी आहे, नावाला एक सेक्शन 8 कंपनी असेल, पण त्या काम करण्याची जी पद्धत आहे त्यांची ती फार प्रोफेशनल आहे. प्रोफेशनल म्हणजे काय होतं तर हे पॉलिसीज ते नीट वाचतात, प्रिंट काढतात, हायलाइट करतात की कुठल्या डोमेनमध्ये ते पैसे गुंतवतात आणि त्याचा पण प्रोफाईल आपल्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या वेबसाईटला मिळतं. एक्सेल शीट आहे तिथे, स्पेंडिंग अकॉर्डिंग टू द ईच कंपनी रिस्पेक्टिव्हली विथ सिन्स 2013-14. म्हणजे काय तर आपल्याला हे मॅपिंग करणं खूप महत्वाचं आहे की माझं काम कुठल्या क्षेत्रात आहे, माझी संस्था कुठे काम करते आणि XYZ कंपनीची पॉलिसी कुठल्या विषयांमध्ये पैसा गुंतवू इच्छित आहे. कितीही जरी आपण म्हटलं की CSR हा तुम्हाला मॅन्डेटरी केलेला आहे कंपन्यांना, तर तुम्ही दिलाच पाहिजे. त्यांच्या हातात आहे की त्यांनी कोणाला द्यायचं. त्याच्यामुळे कुठेतरी ती पण एक डिस्टन्स मेंटेन ठेवून जर आपण ते टॉप म्हणजे ती चर्चा जर घडवून आणली तर ते सुद्धा स्वतःहून पुढे येऊन आपल्याला मदत करताना दिसतात. कारण त्यांचे जे कंप्लायन्सेसचे नॉर्म्स आहे जे या पर्टिक्युलर बजेट नंतर अजून स्ट्रॉंग झालेले आहे, तर उद्या चालून समजा एखादे कंप्लायन्सेस मॅच कंपनीने नाही केलं तर त्यांना पेनल्टी लागणार. इफ एनी कंपनी फाउंड टू बी स्पेंडिंग लेस दॅन देअर ॲक्च्युअल 2% ऑफ द व्हॅल्यू देन दे विल बी पेनलाइज्ड. कायदा आता पुढे तसा बदलत चाललेला आहे. पण संस्थाची जी एक कामाची पद्धत आहे ती आयसोलेटेड असून आता चालणार नाही. म्हणून त्यांची जी एक रचना आहे, बरेच लोक त्या कंपन्यांच्या मेलला प्रचंड प्रपोजल पाठवत असतात, प्रचंड फॉलो फोन करत असतात, जाऊन तिथे भेटायला बघतात, ते भेटू देत नाही. असे अनेक उदाहरणं आपल्याकडे तुमच्यामध्येही असतील, आम्ही पण ते बघितलेलं आहे आणि ते लोक फार इंटरफेअर करत नाही. मग मार्ग कसा, हाऊ टू अप्रोच देम? अनेक वेळा त्यांच्या या पॉलिसीला बघून मॅप करून तुम्ही ते मेन्शन करून टायटललाच ते लिहून मग तुमचा प्रोजेक्ट प्रपोजल जर लिहिला, डेफिनेटली इट विल बी हेल्पफुल. आपल्यामध्ये डॉक्टर संजय गांधी सर आहेत, ते याच्याबद्दल अजून जास्त सांगतील नक्कीच. पण माझा जो विषय आहे तो रिलेटेड टू द कंप्लायन्सेस आहे. सो हा एक बेसिक सेक्शन 135 ऑफ कंपनी ऍक्ट आहे. Which entities are eligible to act as an implementing agency for undertaking CSR activities? आता व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन म्हणा, NGO म्हणा, हे जे नावं आहेत हे सगळे कालांतराने बदलत चालले. 1990च्या दशकामध्ये NGO हे नाव पहिल्यांदा आलेलं की काहीतरी समाजासाठी काम करणारं एक युनिट विच इज अ नॉन गव्हर्नमेंटल, म्हणजे गव्हर्नमेंटच्याच पद्धतीने काम करणारं पण विच इज अ नो प्रॉफिट कंपनी ऑर्गनायझेशन. सो ह्या उद्देशाने जे काही उगम आलं ते NGO, कालांतराने त्याला व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन किंवा नो प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणण्यात आलं. नंतर कोणी CSO पण म्हटलं, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन. आणि आत्ता म्हणजे सिन्स लास्ट 1 year or so त्याला इम्प्लिमेंटिंग एजन्सी असं म्हणण्यात येतं. म्हणजे काय, टू डिफरन्शिएट NGOs फ्रॉम द इम्प्लिमेंटिंग एजन्सीज. काही अशा आहेत जे NGO म्हणून स्वतः काम करतायत, दे आर नॉट गेटिंग दॅट सायझेबल CSR, पण इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून एकदा का ते एनरोल झाले की त्यांना इतर कंपन्या सुद्धा स्वतःहून अप्रोच करतात. दिस इज कॉल्ड ॲज इन्क्रीजिंग दी क्रेडिबिलिटी, आपली स्वतःची क्रेडिबिलिटी वाढवणे. सो इम्प्लिमेंटिंग एजन्सीजला मी काही रूल्स दिलेले आहेत तिथे, रूल नंबर 4 अकॉर्डिंगली ते कंपनी ॲक्टनुसार कोण कोण साधारण
जी ट्रस्ट रजिस्टर्ड आहे, सोसायटी आहे, कंपनी ऍक्ट अंडर सेक्शन 8 जो दिलेला आहे तो पण नॉन प्रॉफिट ओरिएंटेडनीच दिलेला आहे. आणि बऱ्यापैकी आज ज्या कंपन्या आपण बघतो त्यांनी स्वतःच एक CSRचा फाउंडेशन काढलेला आपल्याला दिसतं, बरोबर आहे. कॉग्निझंटचं एक फाउंडेशन आहे, म्हणजे कॉग्निझंट इज अन IT कंपनी, पण त्यांनी स्वतःचं एक फाउंडेशन काढलं आणि त्या फाउंडेशन मधून ते काम करतात. म्हणजे त्यांच्याच कंपनीचा जो CSR अमाऊंट आहे तो त्या फाउंडेशन मधून रूट होऊन जे काही त्यांना काम करायचं ते करतात. पण जसं आता टाटा आहे, टाटाचे बरेच म्हणजे वेगवेगळे कंपन्यांचे वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा असंच होतं. त्यांनी स्वतःचं काही काढलेलं आणि काही ते इतरांना सुद्धा सोबत घेऊन काम करतात ॲज अन इम्प्लिमेंटिंग एजन्सी. पुढे हे महत्वाचं असं मला वाटतं की ज्यांना एक साधारण लिस्ट मला CSR पाहिजे आहे आणि मी त्यातले काय काय डॉक्युमेंटेशन माझे असले पाहिजेच, ही सगळी ती लिस्ट आहे. मला थोडं दिसत नाही. पहिला आहे CSR फॉर्म 1, दुसरा आहे रजिस्ट्रेशन, एक ट्रस्टचं नॉर्मल जे आपण प्रोसेस करतो रजिस्ट्रेशन ती 12A ATG हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. हां, बोर्ड मेंबर लिस्ट जी एनिवे प्रेझेंट करायला लागतं आपल्याला. पास्ट 3 इयर्सचं ITR आपलं असलं पाहिजे जे मॅन्डेटरी असतं. बरेचदा असं होतं कंपन्यांना संस्थांना जेव्हा CSR साठी काम किंवा ते एक अप्रोच करायला जातात त्यावेळेला त्यांना हे कळतं आणि त्यावेळेला पास्ट आता 3 इयर्सचं ITR आणायचं कुठून हा प्रश्न त्यांना पडतो. आता हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तर सध्या नाही आहे, पण मी एवढं सांगेल की हे समजून घेऊन जर आपण कामाला सुरुवात केली तर फार सोपं होतं, हे आम्हाला अनुभवातून आलेलं. ॲन्युअल रिपोर्ट असायला पाहिजे आपली. बरेचदा काय होतं म्हणजे आपल्यापैकी मागाशी कोणीतरी एक विषय काढला की प्रबोधिनीने एक संस्था बांधणीचा आम्ही एक वर्षभराचा कार्यक्रम करायचो. अगदी A to Z एखादी संस्था सुरू करायची पासून अगदी बॅनरमध्ये काय लिहायचं पासून तर रिपोर्ट कशी बनवायची, ते पब्लिसिटी कशी करायची, प्रोजेक्ट प्रपोजल कसा लिहायचा, याचं सगळे इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग सपोर्ट सिस्टीम IBSS जी आता आम्ही येत्या नवीन वर्षामध्ये सुरू करणार आहोत, याच्यामध्ये आम्ही काय केलं तर एखाद्या संस्थेचं हँड होल्डिंग केलं, त्यांना अगदी बेबी स्टेप्स सांगायच्या आणि ते करून घ्यायचं. याच्यामध्ये हे सगळे मुद्दे होते. ॲन्युअल रिपोर्ट इतकी महत्वाची असते की कोणत्या डेटला काय केलं, भलेही महिन्यातून एक जरी कार्यक्रम केला तर दॅट शुड बी डॉक्युमेंटेड. होतं काय, आम्हाला वाटलं थंडी पडली, गरीब बिचारे याच्यावर झोपलेले आहेत फुटपाथवर, लगेच ब्लँकेटची व्यवस्था केली, कोणतरी ओळखीचं आहे, ब्लँकेट आणले, वाटप केले आणि विसरून गेले. हे जे तुम्ही केलं प्रामाणिकपणे केलं, काही चुकीचं असं नाहीये. पण जर तुम्हाला CSR ह्या विषयामध्ये काम करायचं असेल आणि त्या मार्गात जायचं असेल ना तर तुम्हाला कुठेतरी ते डॉक्युमेंट करणं आवश्यक आहे. भले तुम्ही 2 ब्लँकेट पण तुम्ही ते केलं ना, तुम्ही ते केलं, त्याला तुम्ही वेळ दिला, हे आजच्या तारखेला फार महत्वाचं आहे. जर ते तुम्ही केलं तर ते फक्त डॉक्युमेंट करायचं आहे. मी काही ॲन्युअल रिपोर्ट्स बघितल्या काही संस्थांच्या, काही फार मोठी आणि कठीण गोष्ट नाही आहे ती. त्या व्यक्तीने म्हणजे एक फॉर्मॅट डिसाईड केला त्या संस्थेने की एक मोठा फोटो पहिल्या त्या पेजवर ठेवायचा आणि खाली 4-5 ओळी लिहायच्या ज्याच्यामध्ये फक्त फॅक्ट्स येतील. फॅक्ट म्हणजे मुद्दे सुरू, याचं नाव, त्याचा परिचय, हे संस्थेचे उपाध्यक्ष, ते उपस्थित, काही नाही, मुद्दे सुरू. काय केलं, या संस्थेतर्फे इथे इथे या ठिकाणी इतके वाजता इतक्या गरिबांना, मी एक उदाहरण देतो फक्त, इतके ब्लँकेटचं वाटप करण्यात. याचा फायदा काय होईल की तुम्ही ते केलं ते कुठेतरी नोट राहील आणि अल्टिमेटली हे जेव्हा कंपाईल होतं त्यालाच म्हणतो आपण ॲन्युअल रिपोर्ट, ज्याच्यामध्ये फायनान्शियल गोष्टी पण येत असतात, पण तो तुम्ही तुमच्या डेफिनेटली फायनान्शियल टर्म्समध्ये जे कोणी इथे डिस्कशनला आहे त्याच्याकडून व्हिडिओ कर, पण ते फार काही मोठी गोष्ट नाही, इट्स अ रेग्युलर प्रोसेस. त्यामुळे हे एका ठिकाणी कन्सॉलिडेट होणं फार महत्वाचं. आणि बऱ्यापैकी संस्था सेवाभावी वृत्तीने काम करत असताना ह्या बारीक सारीक गोष्टींकडे फार कमी लक्ष देतात असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. भारत असा देश आहे तिथे दधीची ऋषींचं आपण एक उदाहरण सारखं देत असतो की दधीची ऋषी असे होते की ज्यांनी आपले हाड सुद्धा देऊन टाकले, दान केले, म्हणजे इतके ते समर्पण भावनेने काम करायचे कुठलं पण आजची जी वेळ आहे त्याच्यामध्ये जे नवीन पद्धतीने काही गोष्टी करण्यासारख्या आहेत ते केल्याच पाहिजे. मी एका UN मी एक प्रोजेक्ट प्रपोजल लिहिला. UN डेमोक्रेटिक रिलीफ फंड असा एक फंड असतो, दरवर्षी ते साधारण $2-1 लाख त्यांचं फंड रिलीज करतात. त्याचे नुसतं प्रोजेक्ट प्रपोजल जरी अप्लाय करायला गेलो तर इट विल टेक मोर दॅन 7 days.
इतकं ब्रेकअप त्यांनी दिलेलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी तर स्वतः केलेलं असल्यानं मला अनुभवाला आलं की किती बारीक गोष्टी ती संस्था बघती आहे. म्हणजे ॲज अ संयुक्त राष्ट्र मग कंपन्यांना पण काय मग त्यांचा हा विषय कठीण वाटायला पाहिजे. तर संस्थांनी ते लर्न करून त्याचा एक प्रॉपर फीडबॅक फॉलोअप सुद्धा घेणं इतकंच आवश्यक ठरतं. त्याच्यामुळे हा प्राईम डेटाबेस मी त्या लिस्ट तुम्हाला ते शेअर करणार आहोत. प्राईम डेटाबेस दॅट हॅज बीन रिलीज्ड ऑन CSR स्पेंड बाय द लिस्टेड हा थोडासा एक पॉझिटिव्ह आहे की 2013-14ला CSR भारतातलं 6,500 कोटीच्या घरात होतं ते आज 15,000 कोटीच्या घरामध्ये गेलेलं आहे. विच इज अ पॉझिटिव्ह साईन की CSR स्पेंडिंग इज इन्क्रीजिंग एव्हरी इयर. आणि त्याच्या रिलेटेड काही रिलेव्हंट फॅक्ट आहे. याबद्दल काही प्रश्न असल्यास नक्की विचारू शकता. सॉरी थोडा जास्त वेळ घेतला विजयजी. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर सेन्स ऑफ पर्पज खूप आवश्यक आहे की मी हे का करतोय नंबर 1. नंबर 2 मी जर हे करतोय तर मी त्याच पठडीतच केलं पाहिजे जे अपेक्षित आहे. कारण आपण तिथे एक्सक्युजेस देऊन चालणार नाही. संस्थेचं भवितव्य थोडंसं धोक्यात येऊ शकतं त्या निवड एक्सक्युजेसमुळे असं मला वाटतं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. माफ करा.